अखेर दिलजमाई, शरद पवार आणि अजितदादा गट एकत्र लढणार. पत्रकार परिषदेमध्ये मोठी घोषणा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाकडून राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. सर्वच पक्षांनी आता निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती काही ठिकाणी युतीमध्ये ही निवडणूक लढणार आहे, तर काही ठिकाणी तिन्ही घटक पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आता एक नवं राजकीय समीकरण समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाची एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षासोबत युतीची तयारी दर्शवण्यात आली होती. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट हा राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत देखील युती करणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. अखेर आता या प्रश्नावर उत्तर मिळाले आहे. कोल्हापूरच्या चंदगड नगर पंचायतसाठी एक नवं समीकरण समोर येत आहे. चंदगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची युती झाली आहे. माजी आमदार राजेश पाटील आणि नंदाताई बाभुळकर एकत्र निवडणूक लढणार आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने एकत्र निवडणूक लढण्यात येणार आहे. चंदगडमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा करण्यात आली आहे की त्यामुळे आता या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान जशी चंदगडमध्ये युती झाली तशी राज्यात अजूनही काही ठिकाणी युती होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान दुसरीकडे रविवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तिथे ओबीसीसाठी जागा आरक्षित आहेत. तिथे जे मूळ ओबीसी आहेत त्यांना संधी द्या. जिथे ओबीसी उमेदवार मिळणार नाहीत तिथे त्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना उमेदवारी द्या, अशा सूचना शरद पवार यांनी बैठकीमध्ये खासदार आमदार यांना दिल्याची माहिती समोर येत आहे. यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा आणि अशी नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.